बातमी आहे महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो महासंघानं केलेल्या मागणी संदर्भात। या महासंघानं ट्रक आणि टेम्पो यांना इंधन उपलब्ध करा, शेतकरी आणि मालवाहू वाहनांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघानं केली आहे। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे। या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे। डिझेलला जास्त मागणी आहे, परंतु प्रत्येक पंपावर हे 3 मशीन 4 मशीन असतात। त्याच्यातील एक मशीन हे सेपरेट शेतकऱ्यांसाठी ठेवावे आणि दुसरं जे मशीन आहे ते लांब पल्ल्याच्या वाहतूक करणाऱ्या मोटार मालकांसाठी, ट्रक चालकांसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी ठेवावे आणि इंधन पुरवठा सुरळीत करावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो। फक्त ग्रामीण भागामध्ये जर परिस्थिती असेल तर त्यात काय लोक साठवणूक करून ठेवलेले आहेत। मी कालच एका पेट्रोल पंपावर होतो। एका पेट्रोल पंपावर असताना एक बाहेरगावची गाडी तिथं आली आणि तिथं मी त्यांना डिझेल द्यायला लावलं बंद असताना सुद्धा। तर त्याच्यामध्ये फक्त 450 रुपयाचं डिझेल बसले। इतकी फुल असताना सुद्धा लोक घाबरून राहिले। कुठल्याही गोष्टीचं इंधन तुटवडा नाही, कुणीही घाबरून जाण्याचं कुठल्याच गोष्टीचं काही कारण नाहीये।